जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज पुन्हा म्हातारपाडा रोड, मागच्या 2 वर्षापासून या रोडचा 2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी या रोडचा व्हिडिओ बनवला, तक्रारी केल्या, पाठपुरावा केला आणि मग नंतर त्या रोडचं काम झालं। पण आता 2 वर्षानंतर पुन्हा त्या रोडची अवस्था जैसे थेच। माझ्यासोबत आहे तन्मय खरविलकर। नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज पुन्हा त्याच तक्रारी घेऊन पुन्हा आलेलो आहे। एक रोडची 2 वर्षानंतर एका रोडची जी कालावधी असतो, जो आपण त्याला इंग्रजीमध्ये एक्सपायरी डेट बोलतो, ती साधारण 3 वर्षापर्यंत रोडला काही होत नाही। पण परत 2 वर्षानंतर आज आलेलो आहे। त्या 2 वर्षामध्ये काय झालं रोडची परिस्थिती ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुन्हा त्यात काही सुधार करता येतात का त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत। आता म्हातारपाडा रोडवरून आपण चालू करत आहोत गाडीवरून, जेणेकरून गाडी चालवताना काय त्रास होतो आणि गाडीवरून ते खड्डे काय इफेक्ट करतात गाडीला आणि माणसाला चालवणाऱ्याला ते दाखवायचा थोडा प्रयत्न करतो आहे। तर कृपया हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा। महानगरपालिकेकडे ह्याचा पाठपुरावा तर चालूच राहील। आता आपण गाडी चालू करूया आणि जाऊया पुढे, पाहूया। जरा एक मिनिट मी याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला हे देतो। कसं आहे, कॉन्क्रीटचा रोड असेल तर तो 30 वर्ष चालला पाहिजे, डांबरखडीचा रोड असेल तर तो 15 वर्ष चालला पाहिजे। त्याच्यावरती समजा काही खड्डे वगैरे पडत असतील तर कंत्राटदाराने ते खड्डे बुजवले पाहिजेत वेळोवेळी। पण इथे तसं काही होत नाही। इथे खड्डे पडले का त्याचं पुन्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट, पुन्हा टेंडर, पुन्हा कंत्राटदार, पुन्हा टक्केवारी 30%, 40% सगळं खिशात जातं। ॲक्च्युली हा रोड नवीन बनला, तर ह्या नवीन रोडचं मेंटेनन्स हे त्या कंत्राटदाराची जबाबदारी आहे। पण इथे कंत्राटदाराला अभय देण्यात येतं। कंत्राटदार म्हणजे देव आहे त्याच्यासाठी, देव जो देतो तो देव, कळलं का? जो देतो तो देव, तो त्याला देव पण दिलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर कुठली कारवाई होणार नाही। मी झालो, तन्मय झाला, आमच्यासारखे असे अजून बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे अशी वारंवार तक्रारी करतात आणि मग तिथे थोडंसं येतं, असं थूकपट्टी लावतात आणि निघून जातात। चला, आपल्याला पण काय, आपण पण त्याच कामासाठी जन्माला आलो आहे, आपण तेच काम करू। आज न उद्या ह्यांचा भ्रष्टाचार बाहेर निघणार। कसं आहे, पापाचा घडा भरल्याशिवाय ते येत नाही ना, त्यामुळे ठीक आहे, ते त्यांच्या कर्माने मरतील। आत्ताच्या पुरतं मी सांगतो, 15 वर्षाचा हा रोडची गॅरंटी असते। 15 वर्ष सोडा, आता आम्ही मला वाटते अडीच एक वर्ष झालेत आणि पुन्हा त्या रोडच्या कंप्लेंटीसाठी, तक्रारीसाठी पुन्हा हा व्हिडिओ बनवतो आहे। चला, आता आपण या रोडची सुरुवात करूया। हे माझ्या समोर आहे साईबाबा मंदिर आणि क्रॉस, आणि ह्या बिल्डिंगच्या खाली बसतो आपला आंबोलीचा राजा। चल पुढे घे, तिथे थांबव जरा साईबाबा मंदिरच्या इथे। बस इथेच थांबव जरा। हे आहे आपलं म्हातारपाड्याचं साईबाबा मंदिर, हा आहे क्रॉस, आणि हे बघा इथे बसतो आंबोलीचा राजा। आंबोलीचा राजाचा हा फलक, इथे हा बसतो। जरासा पुढे की थोडीशी, बस बस बस, हा आहे आंबोलीचा राजाची बैठकीची जागा। आता ह्याच रोडची सुरुवात आहे। आता चला दाखवू येतो तुम्हाला ह्या रोडची अवस्था काय आहे। इथून सुरुवात झालेली आहे। ही आहे रोमेल बिल्डिंग माझ्या बाजूला, नवीन झालेली रोमेल बिल्डिंग। इथे आहे आपली आशा वैभव बँक, म्हणजे आशा वैभव पतपेढी। जरा साईडने गेलं म्हणजे खड्डे कवर करते तुम्हाला, मधूनच चालू नको। बघा ह्या रोडला तुम्हाला खड्डे दिसतात आणि हा जास्त वर्ष नाही, 2-2.5 वर्ष झाले या रोडला बनवून, आणि ह्या 2-2.5 वर्षात ह्याची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता। हे जे सगळे गचके बसत आहेत ते त्या खड्ड्यामुळेच बसत आहेत। हे आहे महालक्ष्मी टावर, महालक्ष्मी चल ही आहे महालक्ष्मी बिल्डिंगची मागची बाजू। आणि हे बघा, हे कसे तुमच्या स्वागतासाठी इथे खड्डे तयार आहेत। या तुमचे स्वागत करण्यात येत आहे। आंबोली म्हातारपाडा रोडवर तुमचे सहस्र स्वागत।
बोला महानगरपालिकेचा विजय असो. जय महानगरपालिका. बघा हे बघा, इथून थोडं पुढे घे. हे आपला सैनिक नगरचा हा राईड गेला. हा आपला आला सरोटापाडा MVM शाळा. पुढे 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 पुढे. आता पुन्हा आपण इथे टर्न मारू. इथे आता पुन्हा आपण टर्न मारू आणि परत जाऊ. पुन्हा एकदा सर्वांचं बरं आहे ना. एक मिनिट, कसे आहात? मस्त ना. काय एवढं साईड नाही तर सत्य बघा, सत्य बघा. वेलकम टू म्हातारपाडा रोड. हे आहे मार्टिन जॉईंट. मार्टिन जॉईंटच्या बाहेर हे दोन भले मोठे खड्डे. हे आपली रोमेल, नवीन रोमेल ग्रुपची बिल्डिंग. पुन्हा आपण आलो आंबोलीच्या राजापर्यंत. साईबाबा मंदिर आणि अंधेरीचा राजा. बस. देवा साईनाथा, देवा गजानना आणि गॉड जीजस गॉड कृपया या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि या कंत्राटदारांना थोडीशी बुद्धी दे. थांब जरा. हो, थोडीशी बुद्धी दे. कसं आहे, नियम कायदे सर्व आहेत, पण ते सर्वसामान्यांसाठी. महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणजे देव, त्यांच्यावर कुठलाही नियम नाही. लक्षात घ्या. 15 वर्षाचा रोडची लाईफ असायला पाहिजे. त्याचा जो वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये ते मेन्शन असतं, पण कुणी दाखवणार नाही ते. हां, आता नवीन कंत्राट निघणार. नवीन कंत्राट निघणार, त्याला रिसर्फेसिंग केली नाही जाणार. कारण ती रिसर्फेसिंग तो जो कंत्राटदार आहे पूर्वीचा त्याने करायची असते, पण ते रिसर्फेसिंग नाही होणार. आता त्याचं पुन्हा नव्याने काम निघणार. कदाचित तिथे पुन्हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनेल. हां, अशी शक्यता आहे. कारण आता निवडणुका जवळ येतात ना महानगरपालिकेच्या, कॉर्पोरेशनच्या. आता बघूया पुढे काय होतं. आपण पाठपुरावा तर करतोय. हां, इलेक्शनला फंड पाहिजे ना त्यांना. मग आता इलेक्शनचा फंड काढायसाठी या रोडची कामं निघणार. ठीक आहे, आजचा व्हिडिओ थांबवूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा लवकरच नवीन विषय घेऊन तुमच्या सेवेत हजर. चला, बाय.